मंडळी नमस्कार. कोकणची माती जशी कर्तृत्वानं यशस्वी आहे तशीच ती शब्दांच्या बाबतीतही अत्यंत श्रीमंत आहे. इथल्या डोंगर दऱ्यातून, शेती भातातून आणि माणसांच्या साध्या जगण्यातून अनेकदा अजरामर साहित्य जन्म घेत असतं. आज आपल्या स्टुडिओमध्ये एक असे साहित्यिक उपस्थित आहेत ज्यांच्या लेखणीनं ग्रामीण जीवनातील वास्तव आणि संवेदनांना अतिशय तरलपणे टिपलं आहे. ज्यांच्या रुमनी या काव्यसंग्रहातून शेतीनिष्ठ जीवनाचा हुंकार ऐकू येतो, तर तुझा पदर तिरंगामधून राष्ट्रभक्तीचा स्वर उमटतो. कथा असेल, कादंबरी आणि बालसाहित्याच्या प्रांतातही ज्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. 4 पावलं दूर सारखी कादंबरी असो आणि एकदा काय झालं आणि चिमण कथा सारखे कथासंग्रह, त्यांच्या साहित्याचा अवाका थक्क करणारा आहे. आज आपण संवाद साधणार आहोत कुडाळ माणगावच्या मातीतील ज्येष्ठ साहित्यिक श्री विठ्ठल नारायण कदम यांच्याशी. सर, तुमचं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार सर. तुमची जडणघडण कोकणातील माणगावमध्ये झाली. तुमचं बालपण आणि तिथल्या निसर्गाचा तुमच्या साहित्यिक प्रवासावर किती प्रभाव झाला आहे? नमस्कार. माझे जन्मगाव सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुका माणगाव. माणगाव हे गाव संपूर्ण भारताला एक तपोभूमी, परमपूज्य टेंबेस्वामी महाराज वासुदेवानंद सरस्वती यांचं जन्मगाव, आणि ते जन्म घेण्याचं भाग्य मला लाभलं. खरं तर माझं बालपण हे शेतमजूर कुटुंबात गेलं. त्यामुळे शेतीची कामं किंवा शेतमजुरी आई वडील यांच्यासोबत करताना शेजारी किंवा आई जात्यावरच्या ओव्या गायच्या, किंवा त्याच्यानंतर जेवण खाणं झाल्यानंतर लोकनाट्य हा प्रकार आपल्या कोकणामध्ये होता, तमाशा. तर एक श्रमविहार म्हणून आमची आई काका किंवा ते शेजारी मिळून ते लोकनाट्य सादर करायचे. त्यामुळे बालमनावर ते गीत स्वरूपात असेल, कथा स्वरूपात असेल, नाट्य स्वरूपात असेल, हा बघता आलं बालपणी. आणि त्यातून कळायला लागलं की गीतं ऐकायला छान असतात, नाटक बघायला छान वाटतं, किंवा एखादी कथा ऐकायला बरी वाटते. म्हणजे आजी सुद्धा आमची, म्हणजे त्या काळात बालपणात आपण संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये आपण झोपलो की एक गोष्ट सांगण्याची पद्धत होती आणि त्याला आपण हुंकार द्यायचे. तर ही एक आम्हाला संधी मिळाली बालपणामध्ये आजीच्या गोष्टी ऐकायच्या. आणि शाळा सुद्धा आमची जी होती ती अदर ॲक्टिव्हिटीज वासुदेवानंद सरस्वती विद्यालय माणगाव. तर परमपूज्य टेंबेस्वामी महाराजांचं नाव असल्यामुळे या शाळेला महाराष्ट्रातील नामवंत लेखक कवी जे दत्त मंदिराकडे आले की ते आम्हाला शाळेला भेट द्यायचे. त्याच्यामध्ये स्वामिका रणजित देसाई असतील, यदुनाथ थत्ते असतील, मंगेश पाडगावकर असतील, पद्मश्री मधु मंगेश कर्णिक असतील. तर अतिशय लहान वयामध्ये आम्हाला पाठ्यपुस्तकातील लेखक बघता आले, त्यांच्या मुखातून कविता ऐकता आल्या, कथा ऐकता आल्या, आणि तो एक परिणाम आमच्या बालमनावर झाला. आणि त्यातून असेल असं वाटतं की शब्दांशी सौंदर्याचं जे नातं आहे किंवा रसिकतेचं नातं आहे ते निर्माण झालं. आणि त्यातून काव्यलेखन असेल, कथालेखन असेल, किंवा प्रवास वर्णन असेल, किंवा नाट्यलेखन असेल मुलांसाठी, तर अशा गोष्टीमध्ये मन रमलं आणि ते लिहिलं गेलं. अशी सुरुवातीलाच निर्माण झालेली एखादी कविता तुमची? पहिली एक कविता मी छोट्यांचं जग असं कविता ती लिहिली. आणि ती कविता जेव्हा जेव्हा छोट्यांना मी ऐकवतो त्यावेळी प्रत्येक मुलाला असं वाटतं की अरे, या बालकवितेमध्ये माझं म्हणणं आहे. तर ती कविता अशी आहे की मोठ्यांच्याही घरात असतं छोट्यांचं एक घर, मोठ्यांच्याही घरात असतं छोट्यांचं एक घर, नको नुसतं खाऊ, त्यांना हवी असते मायेच्या पावसाची एक सर. मोठ्यांच्याही ताटात असतो छोट्यांचा एक घास, भरलं असलं जरी पोट तरी त्याला सुगंधी वास. मोठ्यांच्या खिशात असतं छोट्यांचं एक नाणं, मोठ्यांच्या खिशात असतं छोट्यांचं एक नाणं, घरी येताना एक चॉकलेट, हेच अंगाईचं गाणं. मोठ्यांच्या शाळेत हवे छोटे गुरुजी बाई, मोठ्यांच्याही शाळेत हवेत छोटे गुरुजी बाई, आणि मोठ्यांच्याही प्रगती पुस्तकावर हवी छोट्यांची एक सही. छोट्यांसमोर मोठ्यांच्या नकोत नुसत्या थापा.
म्हणजे हे आणेन तुला, ते देईन तुला, असं आपण मुलांना खेळवतो, रमवतो. पण ते बालमन मोठ्याने बोललेल्या प्रत्येक गोष्टीची वाट पाहत असतं. म्हणजे छोट्यांसमोर मोठ्यांच्या नकोत नुसत्या थापा, काहीच द्यायचं नसेल तर आम्हा चालेल नुसता पापा, आम्हा चालेल नुसता पापा. हे बालगीत खरं तर बालमनाला समजून घेताना किंवा त्यांच्या डोळ्यात निरागसता पाहिल्यानंतर, अनेक प्रश्न पाहिल्यानंतर ही पहिली कविता लिहिली. आणि ती कविता ज्यावेळी वर्गातील किंवा शाळेतील मुलांना वाचू, ती आजही कविता अजरामर झालेली आहे. म्हणजे मुलांना ती आवडते. अशी पहिली कविता लिहिली गेली. सर, शिक्षक आणि साहित्यिक अशा दोन्ही भूमिका तुम्ही समर्थपणे पेलताय. लेखनाची उर्मी नेमकी कुठून आणि कशी मिळाली आहे? हा, शिक्षक म्हणजे खरं तर जो काळ होता, आमचा जो शाळेतला काळ होता, तो आम्हाला ज्ञानी बनवण्याकडे शिक्षकांची दिशा होती. पण त्याच्यानंतरचा जो काळ आला तो विद्यार्थ्याला, मुलाला ज्ञान निर्माता बनवायचं आहे. म्हणजे आपल्याला नवीन ज्ञान निर्माण करायचं आहे. हे असं आहे, ह्याला हे असं म्हणतात, असं आपण फायनल नाही करायचंय. संबोधन नाही करायचंय. त्याला ठरवू द्या की हे समोरचं हे असं आहे. अशा प्रकारचा जो काळ आल्यानंतर जी मुलं आम्हाला भेटत गेली, खरं तर एक नव्याने माझं पुस्तक येतंय की 4 भिंतीत न मावणारी मुलं. म्हणजे काही मुलं यांचे प्रश्न हे 4 भिंतीच्या बाहेरचे आहेत. त्यांचं ऑब्झर्वेशन, त्यांचं निरीक्षण हे आपल्याला अजब करून सोडणार आहे. आणि अशी मुलं भेटली की त्याने विचारलेल्या प्रश्नातून शिक्षक मन, गुरुमन जसं एखादं अस्वस्थ झालं. अनेक कवितांची जी बीज आहेत, अनेक कथांची बीज आहेत. म्हणजे चिमण कथेमधला चिमण हा मला शाळेत भेटलेला मुलगा आहे. किंवा अनेक कथांचं बीज हे मुलांच्या प्रश्नातून आलेलं आहे. किंवा मुलांची केस स्टडी म्हणजे परिस्थिती समजून घेताना आलेलं आहे. किंवा जे पाठ्यपुस्तक अध्यापनासाठी हातात येतं, त्या पाठ्यपुस्तक सुद्धा आपल्याला साहित्याच्या अनेक प्रांतात घेऊन जातं. म्हणजे ते पाठ्यपुस्तकाची निर्मिती सुद्धा शिक्षकासाठी अशी केलेली असते की तिथे मग आत्मकथात्मक आहे, चरित्रात्मक असतं, प्रवास असतो, कविता असते. आणि त्यातून अनेक संदर्भ पुस्तकं शिक्षक म्हणून आपल्याला ती वाचावी लागतात. आणि त्यातून मग अशा प्रकारे एखादा पाठ शिकवताना त्या पाठावर जर आपण एखादं काव्य केलं, एखादी गोष्ट आपण सांगितली, म्हणजे आता मूल्यमापन पद्धतीमध्ये सुद्धा मुलांना एखाद्या शब्दावरनं तुम्ही कथा तयार करा, 4 शब्दावरनं कविता तयार करा. एखादं 2 शेतकरी बसले शेतामध्ये तर ते काय संवाद करत असतील, अवबोध करून देणं. म्हणजे अभिव्यक्ती मुलांना आता ते मांडू दे. म्हणजे एक काळ असं होतं की गाईडातलं जो फॉर्म होता उत्तराचा तो तपासला जायचा. म्हणजे हे उत्तर इतकं अपेक्षित आहे तेच हवं होतं. पण आता ते नाहीये. आता त्याला त्याचं उत्तर देऊ द्या. म्हणजे एका प्रश्नाचं 10 उत्तर येऊ शकतील आणि त्यातून आपल्याला नवं ज्ञान मिळेल. तर तुमचा जो प्रश्न आहे की शिक्षक आणि साहित्य ह्याची जी मजा आहे ती त्याच्यामध्ये आहे. म्हणजे एकंदर साहित्याच्या प्रांतामध्ये बघितलं तर बरेचसे प्राध्यापक, शिक्षक हेच टॉपचे साहित्यिक आहेत. म्हणजे गंगाधर गाडगीळ असतील, वसंत बापट असतील किंवा इतर सगळेजण असतील. तर शिक्षकाला अति सोपं पडलंय. म्हणजे त्याच्या हातामध्ये मुलाला शिकवण्यासाठी साहित्यच असतं आणि मुलं समोरची अभ्यासक्रम, एकूण समाज आणि सगळं त्याच्या अवतीभोवतीचं हे सुद्धा एक साहित्यच असतं. आणि त्याला वेगळं रूप देऊन एक काहीतरी निर्माण करणं, काव्य निर्माण करणं, कथा निर्माण करणं, हे उलट शिक्षक याला सोपं पडतं असं मला वाटतं आणि मला त्याचा फायदा झाला. तुमचा रुमणी हा काव्यसंग्रह खूप गाजलाय. शेतीमधील रुमणी आणि कवितेची रुमणी यांचं नातं तुम्ही कसं सांगाल? खरं तर रुमणी या काव्यसंग्रहाची निर्मिती मी शेतमजूर कुटुंबातला असल्यामुळे माझ्या बाजूलाच एक शेतमजूर, म्हणजे पूर्वी अतिशय गरीब समाजातील लोक हे मोठ्या शेतकऱ्यांकडे गडीपणाला राहायचे, कामाला राहायचे. आणि तो मोलमजुरीचाच प्रकार होता.
पण तो बाजूचा एक शेतमजूर हा त्या पावसाळ्याच्या पिरियडमध्ये अतिशय जर्जर आजाराने ग्रासला गेला आणि तो अंथरुणावर खिळला होता. पण त्याचा पूर्णपणे लक्ष हा आभाळाकडे असायचा. तो म्हणजे त्याला बघायला आलेल्या माणसांना सुद्धा तो शेतीवरच बोलायचा. बैल माझे कसे आहे, किंवा माझा गोठा कसा आहे, माझी शेती कशी आहे. म्हणजे अंथरुणावर खिळलेला माणूस सुद्धा त्याच्या नसानसामध्ये शेतीवरचं जे प्रेम आहे ते भरलेलं होतं. आणि त्यातून रुमणी ही कविता माझी जन्माला आली. ती कविता अशी आहे की फाटक्या छपरातून घरात दारिद्र्याचं ऊन पडलेलं, अंथरुणाला खिळलेला अस्थिपंजर बाप, नजर वर होती पण जीव मातीत गुंतलेला. हिरी हिरी फापरी, हिरी हिरी फापरी शब्द ओटात थरथरत होता. ते ऐकून गोट्यातला म्हातारा मोऱ्या हंबरत होता. अखेर काठी टेकत बाप थरथरत होता, परंतु त्याच्या हातात रुमणी समजून टेकाव्याचा दांडा होता. म्हणजे तो हातातला टेकाव्याचा दांडा हा रुमणी समजतोय आणि तो अतिशय जर्जर आजारपणातही तो जो धाकतोय किंवा ते शेतीचं प्रेम तिथे निष्ठा व्यक्त करतोय. आणि साहित्यामध्ये एकूणच विदर्भातले कवी असतील, मराठवाड्यातले कवी असतील आणि आपापल्या प्रांतातल्या शेतकऱ्याचं दुःख आणलं. पण कोकणातला जो शेतकरी आहे हा फार मोठा काही फार मोठ्या व्याप्तीने शेतकरी नाहीये, परंतु त्याचं पोट, त्याची भाकरी ही जोतावर आणि शेतावरच आहे. त्यामुळे इथल्या शेतकऱ्याचं दुःख वेगळं आहे. आणि मला असं वाटलं की हे आपण रुमणीमधून सांगावं. आणि रुमणी हा शब्द ज्यावेळी हायलाईट झाला तेव्हा कवितेवर PhD केलेल्या आमच्या डॉक्टर अरुणा ढेरे हे प्रस्तावना देताना त्यांना त्या शब्दाचा अर्थ समजून घ्यावा लागला. मला प्रत्यक्ष रुमणी म्हणजे काय आणि तो नांगर, त्याचं ते इशाड, हे सगळ्या गोष्टी, म्हणजे मला कवितेपेक्षा हे बरं वाटलं की एक शब्द आपण साहित्यात पुन्हा रुजवतोय आणि साहित्य करायला, विचार करायला नव्याने. त्यांचंही म्हणणं असं होतं की खरा कवी तो, खरा साहित्यिक तो की भाषेला नवा शब्द देतो, नवा आशय देतो. तर रुमणी या अर्थाने तो शब्द पुढे आला. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने तो काव्यसंग्रह काढला. पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांनी पाठराखण केली, त्याचं प्रकाशन झालं. आता तुमचा प्रश्न आहे की रुमणी हे शेतीचं पहिलं पाऊल आहे. म्हणजे पारंपरिक अर्थाने माझ्या मागून माझ्या पिढीने, माझ्या मुलाने रुमणीवर हात ठेवावा याच्यासाठी शेतकरी निष्ठेने मागे बघत होता. आणि अभिमानाने त्या मुलाला सुद्धा माझं शेत आहे, माझा गोठा आहे, माझे बैल आहेत, माझा नांगर आहे, खांद्यावर घेताना अभिमान वाटायचा की हा माझा नांगर पुढे मी चालवला पाहिजे, माझ्या रुमणीवर मी माझा हात ठेवला पाहिजे. पण आता ते जर वळून बघितलं तर ही जी आयुधं शेतकरी जीवनातली होती ती आत्ताच्या पिढीला, आताच्या मुलांना बघायला सुद्धा मिळत नाहीत. म्हणजे जवळजवळ संस्कृती म्हणजे कृषी संस्कृतीचा जो दस्तऐवज होता, जे दागिने होते, म्हणजे नांगर होतं, ढेपळा होता, इशाड होतं, रुमणी होतं, हे जे शब्द होते ते शब्द सुद्धा आपल्या बोलण्यातून, भाषेतून आता वजा होत चाललेत. हो, आता साहित्यामध्ये सुद्धा पहिलं पाऊल टाकतो त्याला नवोदित आपण म्हणतो, नवलेखक आहे नवोदित म्हणतो. तर रुमणी या शब्दाने साहित्यामध्ये पाऊल टाकल्यानंतर नेमकं आपण लिहायचं कशासाठी, म्हणजे नेमके साहित्याच्या अनेक चर्चा झालेल्या आहेत की मनोरंजनासाठी साहित्य की आपल्या जगण्यासाठी साहित्य. पण बालपणापासून जे वाचनात साहित्य आलं, मग त्याच्यामध्ये प्रामुख्याने दया पवार असतील, नामदेव ढसाळ असतील किंवा नारायण सुर्वे असतील, मधुबाईंची भाकरी आणि फुलसारखी कादंबरी असेल, माहीमची खाडी सारखी कादंबरी असेल किंवा विद्याधर भागवत सारखे सिंधुदुर्गातील मोठे लेखक यांनी काही चरित्रात्मक लेखन केलं, त्या कादंबऱ्या आल्या. त्यातून असं वाटलं की आपण
या साहित्य प्रांतातल्या रुमणीवर हात ठेवावं आणि पुढे चालावं. पण हे समजलं की आपण जगण्यातलं काहीतरी खरं लिहावं. म्हणजे आपल्या एखाद्या शब्दाने, एखाद्या कथेने, एखाद्या कवितेने एखाद्याला त्याच्या जर जगण्याचं भान आलं किंवा त्याचा भूतकाळ आठवून त्याला भविष्यकाळात आपण कसं जगावं हे जर उमजलं तर त्या माझ्या कवितेचं, त्या माझ्या शब्दाला महत्त्व आहे हे भान आलं. हे पहिले रुमणी म्हणून साहित्यामध्ये हात ठेवताना उपयोग झाला. सर, आपण उल्लेख केलात नारायण सुर्वे यांचा. तर कविवर्य नारायण सुर्वे लेखन पुरस्कार तुम्हाला जाहीर झालाय. सुर्वे यांच्या विचारांचा तुमच्या लेखनावर काय परिणाम झालाय? कविश्रेष्ठ नारायण सुर्वे यांचं खरं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे वैभववाडी हे त्यांचं पालकत्व स्वीकारलेले गंगाराम सुर्वे यांचं ते गाव. आणि नारायण सुर्वेंचं सिंधुदुर्गामध्ये खूप वेळा वावर असायचा. आणि आम्ही काही मुलं हे आमचे मित्र सुनील हेतकर म्हणून होते. नारायण सुर्वे हेतला आले की आम्हाला बोलवायचे की सुर्वे सर आले, आणि प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून त्यांचं साहित्य ऐकण्याची संधी मिळायची. आणि त्यांचं लेखन जे आहे ते कामगारांचे प्रश्न आहेत. म्हणजे मुळात साहित्यामध्ये जे काही मार्क्सवाद म्हणून साहित्याचा जो भाग आहे, म्हणजे आता साहित्यामध्ये आता देशीवादी साहित्य आहे. म्हणजे आपण लोक परंपरावादी आहोत आणि त्याच्यात आपण बदल करू पाहतोय, हे देशीयवाद झाला. आता मार्क्सवाद हा आर्थिक विषमतेवर बोलतो. म्हणजे कष्टकरी, कामकरी समाजाला त्याचं फळ मिळालं पाहिजे. आणि म्हणजे वर्ग संघर्षावर जे साहित्य आहे, म्हणजे भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली, हे विधान ज्यावेळी 9वीच्या मराठी पुस्तकामध्ये जी कविता होती, ती सुर्वेंची कविता ज्यावेळी आम्ही शिकलो त्यावेळी हा कवी आपल्या आयुष्यावर काहीतरी बोलतो. म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्यावर बोलतोय, जवळचं वाटतं. म्हणजे माझे विद्यापीठ सारखा काव्यसंग्रह ज्यावेळी वाचनामध्ये आला त्यावेळी हा कवी स्वतःचं स्वयंभू म्हणजे अस्तित्व सांगतोय की भले तुमच्या विद्यापीठामध्ये कुठलाही अभ्यासक्रम चालू दे किंवा कोणत्याही पदव्या असू दे, पण मी माझं निर्माण केलेलं जे विद्यापीठ आहे, कष्टाचं, श्रमाचं, घामाचं, त्या विद्यापीठामध्ये खरं मोल आहे त्या विद्यापीठाचं, हे ते त्या कवितेतनं सांगतात. किंवा ऐसा ग ब्रह्म मी, किंवा एक गुन्हा मी करणार आहे, सारस्वतानो मला माफ करा, एक गुन्हा मी करणार आहे. म्हणजे कवी हा प्रत्यक्ष कवितेच्या किंवा साहित्याच्या अलंकारात न अडकून पडता, म्हणजे धारदार शब्द घेऊन तो रस्त्यावर उभा राहतो, लढायला उभा राहतो, अशी प्रतिमा नारायण सुर्वे सरांची आहे. त्यांनी अनेक म्हणजे भोपाळी नावाची त्यांची कविता, म्हणजे कामगारांचे प्रश्न, त्यांचं आयुष्य सुद्धा आपल्याला जन्म कहाणी ही सुर्वे सर म्हणतात की मी 2 वेळा पोरका झालो. एकदा माझ्या जन्मदात्या आईनं मला कचऱ्याच्या पेटीत टाकलं, दुसऱ्यांदा मला माझ्या पालक म्हणून ज्याने सांभाळलं त्याने मला एकदा म्हटलं की आता तुझं आयुष्य तू बघ. तर हे जवळचं वाटलं की आमचं बालपण सुद्धा अशा प्रकारचं दारिद्र्यामध्ये किंवा पोरकेपणामध्ये गेल्यामुळे हा कवी, हा लेखक, हा जगण्यावर आपल्या भाष्य करतो. बघा, त्यांच्या साहित्यामध्ये ते खूप कथा लिहू शकले असते, कादंबऱ्या लिहू शकले असते, पण कवितेसारखा साहित्यातला अतिशय महत्वाचा जो फॉर्म आहे फक्त त्याने कविता लिहिली. म्हणजे त्यांच्या एकूण चरित्रामध्ये त्यांच्या पत्नी आणि मास्तरांची सावली नावाचं जे त्यांच्याबद्दल लिहिलंय त्याच्यात ते माणूस म्हणून आपल्याला कसे भेटतात. म्हणजे आम्हाला सुद्धा जे मार्गदर्शन झालंय लेखन करताना की तुम्ही प्रतिभा म्हणून खूप मोठे आहात, पण प्रतिभेच्या बाजूला तुम्ही माणूस म्हणून काय करताय हे फार महत्वाचं आहे. म्हणजे आपण त्याच्यामध्ये कुसुमाग्रज घेऊया, पु ल देशपांडे घेऊया, हे लोक फक्त नाटककार नव्हते, लेखक नव्हते. म्हणजे आजही नाशिकला गेलेला माणूस तात्यासाहेबांच्या त्या स्मारकावर जाऊन मस्तक ठेवतो. पुलंची त्याच भावनेने लोक त्यांना अभिवादन करतात. तसे नारायण सुर्वे हे फक्त कवी नव्हते किंवा साहित्यिक नव्हते,
तर कामगारांचे लढाऊ नेते होते. हं, आणि ती गोष्ट आज साहित्यामध्ये फार आम्हा लोकांकडनं कमी होते, हं, की प्रत्यक्ष क्रांतिगीतं लिहिणं, हं, लोकांना लढ्यासाठी तयार करणं हं. आणि लढ्याचं प्रत्यक्ष नेतृत्व करणं हं. हे नारायण सुर्वे करत होते. आणि तो प्रभाव माझ्या कवितेवर हं. किंवा एकूणच कथेवर हं. हा आल्यामुळे, म्हणजे सरांच्या नावाचा पुरस्कार हा खूप मोठा पुरस्कार आहे. काही तज्ज्ञांना वाटत असेल की अशा प्रकारचे लोक त्यांच्यानंतर जी पायवाट सुर्वे सरांनी घातली आहे हं. त्या दिशेने लिहित आहेत, म्हणून तो मिळाला. त्याबद्दल मी धन्यता मानतो. कविता, कादंबरी ज्यामध्ये 4 पावलं दूर, कथा, एकदा काय झालं आणि बालसाहित्य आणि साहित्याच्या वेगवेगळ्या दालनात मुसाफिरी करताना कोणत्या प्रकारात व्यक्त व्हायला तुम्हाला अधिक आवडतं? बाल साहित्य हे आज एकूणच साहित्यामध्ये सामान्य साहित्य म्हणून बघितलं जातं. म्हणजे प्रत्येक साहित्यिकाची सुरुवात ही बालकवितेने झालेली आहे, हं. बालकथेने झालेली आहे. हं. पण ज्यावेळी तो मोठं एखादी कादंबरी किंवा मोठी साहित्यकृती निर्माण करतो, हं. त्यावेळी तो स्वतःला बाल साहित्यिक म्हणून घ्यायला थोडासा धजावत नाही. हं. खरं तर साहित्याच्या मोठ्या स्टेजवरून साहित्याची व्याख्या जेव्हा केली जाते तेव्हा बाल साहित्य हा प्रांत अतिशय कठीण मानला जातो. हं. म्हणजे बाल साहित्य निर्माण करणं हं. किंवा बालांसाठी लिहिणं हं. हे भावविश्व अतिशय कठीण मानलं जातं. हं. आणि बाल साहित्य जरी असलं एखाद्या कवीने लेखकाने तयार केलेलं, तरी स्वतःला बाल साहित्यिक म्हणून घेणं हे अभिमानाचं किंवा मोठेपणाचं मानलं जात नाही. त्यामुळे माझ्या बाबतीत असं झालं हं. की मुलांचं जग हे जवळून जगता आल्यामुळे हं. 4 पावलं दूर हं. सारख्या कादंबरी किंवा संहितेकडे मी का वळलो, तर माझ्या शाळेमध्ये हं. एक इतर ठिकाणी शिकत असलेला मुलगा, म्हणजे काही काळ त्याचा बाल सुधारगृहामध्ये गेलेला, हं. पण त्याच्यानंतर तो माझ्या शाळेत दाखल झाला. हं. आणि इतर मुलांना ज्यावेळी समजलं की हा मुलगा बाल सुधारगृहातनं आलाय, रिमांड होममध्ये होता, हं. त्यावेळी मुलांचा जो तिथे द्वेष केला गेला त्या मुलाचा, हं. म्हणजे एखाद्या तुरुंगातनं किंवा कारागृहातनं एखादा कैदी यावा, हं. तसं त्या मुलाकडे छोटी मुलं, म्हणजे पालकांनी सांगितलेलं होतं की तो रिमांड होममधनं आलेला आहे, हं. तो बाल सुधारगृहातनं आलेला आहे. त्यामुळे मुलांनी त्याला वेगळं टाकलं. आणि मला काही समजेना की या मुलांमध्ये हे काय चाललंय. हं. ज्यावेळी मी ते तपासलं त्यावेळी ते मुलं म्हणाले की तो मुलगा गुन्हेगार आहे, तो रिमांड होममधनं आलाय, तो बाल सुधारगृहातनं आला. हं. आणि मग माझ्यातला शिक्षक जागा झाला की हा प्रकार नेमका काय आहे की रिमांड होम, हं. बाल सुधारगृह. हं. म्हणून महाराष्ट्रातल्या अनेक बाल सुधारगृहाला मी भेटी दिल्या. हं. प्रत्यक्ष ज्यांना बाल गुन्हेगार म्हणून तिथे ठेवलं गेलं हं. त्या मुलांशी मी गप्पा केल्या किंवा हं. त्यांच्या मुलाखती घेतल्या. हं. आणि मग तिथे मला समजलं की ज्या मुलांना गुन्हेगार ठरवलं गेलंय, बाल गुन्हेगार ठरवलं गेलंय, बाल सुधारगृह ठेवलंय, हं. तर त्यांचं भावविश्व हे खूप वेगळं आहे. हं. त्यांच्यावर केलेले आरोप, हं. त्यांना गुन्हेगार ठरवलेल्या गोष्टी हं. ह्या मुळातच चुकीच्या होत्या. ह्या ज्यावेळी समजल्या त्यावेळी त्यांच्याकडनं मी त्या कथा ऐकल्या की तुमच्या एका काय झालं, म्हणजे कसं घडलं. हं. मग त्यांचं जे व्यक्त होणं आहे त्या मुलांचं, म्हणजे काही मुलं ही जन्मतात खूप इन्स्पायर किंवा ती हुशार असतात, हं. आणि त्यांचं तुमच्या पलीकडे व्यक्त होणं असतं. हं. आणि आजचं पालकत्व असं आहे की तुम्ही गप्प बसा, आणि गप्प बसला नाहीत शिक्षक किंवा पालक तर तो उद्धट मुलगा ठरतो, हं. हं. किंवा तो मुलगा आवाक्याच्या बाहेर आहे असं त्याला ठरवलं जातं. आणि मग रेफर केलं जातं की या मुलाला सायकोलॉजिस्ट किंवा ट्रीटमेंट देण्याची गरज आहे. आणि मग ते मेडिकली सुद्धा त्या मुलांना शिक्का मारला जातो हं. की या मुलाला आपण कव्हर केलं पाहिजे, की या मुलाला दुसऱ्या व्यवस्थेत ठेवलं पाहिजे. हं. आता तुम्ही मला सांगा की त्या मुलांचं भावविश्व, हं. म्हणजे बाईंनी तेच प्रेम जर त्या मुलांना दिलं असतं, आपल्या विद्यार्थ्यांना हं. जे आपल्या स्वतःच्या मुलाला देत होत्या, हं. तर त्या मुलांचं भावविश्व अशा पद्धतीने पुढे गेलं नसतं. तर त्या 4 पावलं दूरमध्ये त्या मुलांनी मला ही सांगलेली कथा आहे की माझं काय सर चुकलं, हं. की आमच्या हातून हे घडलं
आणि त्याच्यामध्ये मी गुन्हेगार ठरलो आणि आज मी रिमांड होममध्ये आहे. हं. अशा प्रकारे 10 मुलांच्या मी जीवनकथा त्यामध्ये ती मुलं सांगतायत की आम्ही निर्दोष आहोत, हं. पण आम्हाला गुन्हेगार ठरवलं गेलं आणि आम्हाला बाल सुधारगृहामध्ये रिमांड होममध्ये दाखल केलं गेलंय. पुढे जाऊन ज्यावेळी ती मुलं त्या बाल सुधारगृहातील किंवा रिमांडमधील ज्या कथा सांगतात की पुढे ती व्यवस्थित त्या मुलांना खरंच न्याय मिळतो का, परत ते मूल जसं माझ्या शाळेत घडलं परत मागे आलं आणि रेग्युलर शाळेमध्ये जर पुन्हा त्याला प्रवेश दिला तर इतर मुलं स्वीकारतात का, समाज त्याच्याकडे तसं बघतो का, हा बालवयातील अतिशय मोठा प्रश्न आहे. ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेकडे समाज म्हणून आपण कधीही आपुलकीने बघत नाही आहोत. असं त्या कादंबरीचा तो फॉर्म आहे की ती मुलं बोलतायत तुमच्याशी, पण आपण मात्र 4 पावलं या गोष्टीपासून दूर आहोत. हे मला का लिहावं असं वाटलं तर ही गोष्ट इतर शिक्षकांच्या लक्षात यावी, पालकांच्या लक्षात यावी की मूल तुमच्या विचाराच्या पलीकडे व्यक्त होतंय, काहीतरी कृती करतंय म्हणून ते विकृत नाहीये. त्या कृतीचा अर्थ बरोबर, तो काय सांगू पाहतोय त्याचा अर्थ तुम्हाला कळत नाहीये, त्याला हे भावविश्व पेलत नाहीये. म्हणजे आज काही मुलं 4 भिंतीत नाही रमत. एक म्हणजे बाईंस पत्र नावाची एक कादंबरी आहे की बाईंच्या टीचिंगमध्ये, अध्यापनामध्ये मन रमत नाही म्हणून 4 मुलं वर्गातनं पळून गेली. म्हणजे बाई आम्हाला चांगलं शिकवत नाही, त्यांचं मन रमलं नाही आणि जगात पळून गेल्यानंतर त्यांना रस्त्यावरचा अनुभव आला, जीवनाच्या शाळेचा अनुभव आला आणि जगातले ते महान उद्योगपती बनले. मॅडम थँक्स, आमचं आयुष्य तुम्ही घडवलं. अशा प्रकारे तो कादंबरीचा फॉर्म आहे. त्यामुळे हे असं लिहावं असं वाटलं. श्रोते हो, विठ्ठल नारायण कदम यांच्याशी संवाद साधताना असं प्रकर्षानं जाणवलं की त्यांच्या कवितेत मातीचा सुगंध आणि घामाचा ओलावा आहे. रुमणीतून त्यांनी मांडलेलं कष्टाचं जग असो आणि तुझा पदर तिरंगामधून उमटलेला प्रखर राष्ट्रवाद असो, त्यांचे शब्द काळजाला थेट भिडणारे आहेत. पण सरांच्या सर्जनशीलतेचा परीघ केवळ कवितेच्या 4 ओळीत सामावणारा नाही. जेव्हा एखादा कवी कादंबरीकार होतो तेव्हा तो आयुष्याचे व्यापक पदर कसे उलगडतो आणि मुलांच्या निरागस विश्वास शिरताना त्यांची लेखणी चिमणकथा कशी गुंफते, या रंजक टप्प्यांचा वेध आपण घेणार आहोत या मुलाखतीच्या दुसऱ्या भागात. तेव्हा ऐका आणि ऐकत रहा आकाशवाणीचं ही सिंधुदुर्ग नगरी केंद्र FM बँड 103.6 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर.